अलिबाग रेवदंडा जेट्टी इथे भाजप मच्छीमार सेल आणि कोळी महासंघाच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक मच्छीमार दिन मच्छीमार बंधू भगिनींसोबत साजरा करण्यात आला। भाजप मच्छीमार सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांच्या वतीने आयोजित कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजप विधान परिषद सदस्य रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील, भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप विठ्ठल भोईर, कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाशजी बोबडी, कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे, कोळी महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमासाठी अष्टागर, मुरुड पासून ते अलिबाग आणि रेवस या ठिकाणाहून मच्छीमार बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचा औचित्य साधून रमेशदादा पाटील यांच्या आमदार निधीतून रेवदंडा येथील स्थानिक कोळी मच्छीमार बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या निवारा शेडचं उद्घाटन संपन्न झालंय। या निवारा शेडच्या सुविधेमुळे स्थानिक कोळी मच्छीमार बांधवांना फार मोठा दिलासा मिळणार आहे। यावेळी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्डचं देखील वितरण करण्यात आलं। भाजप मच्छीमार सेलच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देखील सुपूर्द करण्यात आली। जागतिक मच्छीमार दिनाचं औचित्य साधून वर्षभरात मच्छीमारी करत असताना त्यांना काय अडीअडचणी येतात, भविष्यात कोणत्या टेक्नॉलॉजीने कसं पुढे जायला पाहिजे, पर्यावरण पोषक व्यवसाय कसा केला जाऊ शकतो, अशा विविध विषयांवर सविस्तर सर्वच उपस्थित मान्यवर व्यक्तींनी मच्छीमार बंधू भगिनींना मार्गदर्शन केलंय। यावेळी आमदार रमेशदादा पाटील यांनी सांगितलंय की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने कोळी समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। कोकण विभागातील कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले मिळत नव्हते, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेत आदिवासी मंत्री यांचा विरोध डावलून दाखले मिळण्यासाठी उच्च न्यायालयातील माननीय न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येणार आहे। या समितीचा अहवाल कोळी समाजाच्या बाजूनेच येणार असून गेले कित्येक दिवस मिळत नसलेले दाखले कोळी समाजाला पुन्हा मिळणार आहे। तसंच यावेळी आमदार रमेशदादा पाटील यांनी असाही इशारा दिलाय की रायगड जिल्ह्यात अनेक कंपन्या असून या कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्र कोळी बांधवांना नोकरीत प्रथम प्राधान्य न दिल्यास मोठं आंदोलन कोळी महासंघातर्फे छेडलं जाईल। भाजप मच्छीमार सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी सांगितलंय की आज मच्छीमारी संकटात आली आहे। वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे मासेमारीवरती होणारा परिणाम स्थानिक मच्छीमार यांना भोगावा लागतोय। त्यामुळे राज्य शासनानं मच्छीमारांसाठी ओला दुष्काळ जाहीर करून किनारपट्टीवरील मच्छीमारांना भरीव मदत करावी। तसंच मत्स्य दुष्काळ असल्याने मच्छीमार बांधवांना जोड व्यवसायाकरिता बीच टेंट आणि शार्क्स ऑन बीच उभारण्याची शासनानं परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी चेतन पाटील यांनी केली आहे। यावेळी रमेशदादा पाटील आणि चेतनदादा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ज्या मच्छीमार भगिनींच्या, ज्या मच्छीमार बांधवांच्या, जे मच्छीमार नाखवा आहेत, त्यांच्या काही समस्या होत्या, त्या समस्या आम्ही ऐकून घेतल्या आणि या मच्छीमार दिनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्या समस्येवर तोडगा कसा निघेल, त्या समस्या कशा सोडवल्या जातील याच्यावर आम्ही विचार केलेला आहे। येत्या अधिवेशनामध्ये जे मच्छीमारांचे घरांचे प्रश्न आहेत, घरं रेग्युलाइज करायचे आहेत, मुंबईची घरं जशी रेग्युलाइज केली, मुंबईच्या घरांना तसं DCR मिळाला, तसंच पालघर आणि रायगडच्या कोलीवाड्यांनासुद्धा तसं तोच DCR लागला पाहिजे किंवा तीच सीमांकन त्या पद्धतीने झालं पाहिजे, हे सुद्धा आम्ही करणार आहोत। आणि इथे जे प्रदूषणचा ज्या कुंडलिक नदीमध्ये प्रदूषण होतं आहे, कारण इथल्या सुदर्शन कंपन्या आणि इतर कंपन्या आहेत, त्या प्रदूषण पाणी जातं, त्याच्यामुळे मच्छी नासाडं होतं आणि मच्छी मिळत नाही, त्यामुळे या मच्छीमारांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे। तर ह्या अधिवेशनात तो सुद्धा आम्ही प्रश्न उपस्थित करणार आहोत। आणि ज्यांच्या मच्छीमारावर जो अवलंबून होते, जे मच्छीमार नदीच्या जे मच्छी मारत होते त्यांच्यावर जे अवलंबून होते आणि त्यांचं जे नुकसान झालं, ती नुकसान भरपाईसाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत। इकडचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत मच्छीमार, त्यांना आज व्यवसायच राहिलेला नाही आहे। आज मच्छी मारायला जातात तेव्हा त्यांच्याकडे मच्छीच भेटत नाही। मग प्रदूषणाची कारणं आहेत, कंपन्यांची कारणं आहेत, LED फिशिंगमुळे त्यांच्यावरती आघात झालेला आहे। पारंपरिक मच्छीमार बांधव आज नष्ट झालेला आहे, त्याच्याकडं पर्याय नाही आहे। म्हणून जागतिक मच्छीमार दिनाचा निमित्त साधून वर्षभरात
आपल्या मच्छीमारीला अडीअडचणी काय येतात, भविष्यात आपण त्या टेक्नॉलॉजीने कसं पुढं जायला पाहिजे किंवा आपण त्याच्यावरती पर्यावरणाच्या माध्यमातून कसा हानिकारक आहे किंवा पर्यावरण पोषक आपण कसं करायला पाहिजे, आपण त्यासाठी जागतिक मच्छीमार दिन हा साजरा केला जातो। आणि आज आनंद आहे आमच्या भूमी घेऊन इथं मोठ्या मोठ्या कंपन्या वसाहत झालेल्या आहे आणि स्थानिकांना तिथं प्राधान्य भेटलं पाहिजे, स्थानिकांना तिथं मेडिकल फॅसिलिटी भेटली पाहिजे, स्थानिकांना तिथं रोजगार भेटला पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि जर ते होत नसेल तर त्यांचा हक्क कुठेतरी बाधित होतोय आणि तो अबाधित राहण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊन कंपनीवरती कूच करणार आहोत।